झी 24 तास एक पाऊल पुढे। देशभरात भेसळयुक्त दुधाचं प्रमाण चिंताजनक वाटावं इतकं वाढत चाललंय। नेमकं कसं ओळखायचं भेसळयुक्त दूध हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो। एफडीआयच्या प्रयोगशाळेत प्रत्येक चाचणी करून आमचे प्रतिनिधी दिनेश मौर्य यांनी या प्रश्नाचं उत्तर शोधून काढलंय। पाहूयात हा एक रिपोर्ट। दुधात भेसळ आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं हा प्रश्न प्रत्येक सामान्य नागरिकांना असतो। आज हेच जाणून घेण्यासाठी आम्ही बँड्राच्या एफडीए लॅब मध्ये आहोत। आपल्या सोबत अधिकारी आहेत, त्यांना विचारूया की दुधात भेसळ कसं ओळखायचं। तुमच्या समोर दोन वेगवेगळ्या ब्रँडचे दूध ठेवलेले आहेत, कसं नेमकं ओळखायचं की या दुधात भेसळ आहे किंवा नाही? दुधाला नकली घट्टपणा आणण्यासाठी बाजारामध्ये स्टार्च वापरला जातो। तर मी ह्या 5 ml दुधामध्ये माझ्याकडे हा आयोडीन रिएजंट आहे, जो की आयोडीन रिएजंट घातल्यानंतर आपल्याला जर ब्लू कलर मिळतोय तर समजायचं की त्याच्यामध्ये स्टार्च हे अडल्ट्रेशन झालेलं आहे। इन केस आपल्याला दुधामध्ये ब्लू कलर मिळत नाही तर समजायचं की स्टार्च नाही आहे आपल्याकडे। जर स्टार्च असेल तर आपल्याला ब्लू कलर मिळतोय आणि हे आपल्याला दुसऱ्या ब्रँडच्या दुधामध्ये ब्लू कलर मिळालेला आहे, जो की पहिल्या ब्रँडच्या दुधामध्ये ब्लू कलर नाही डेव्हलप झालाय। याचा अर्थ असा निघतो की ह्या माझ्या उजव्या हातात असलेल्या दुधामध्ये स्टार्च अडल्ट्रेशन केलेलं आहे आणि डाव्या हातामधल्या याच्यामध्ये येलो कलर असल्यामुळे स्टार्च अडल्ट्रेशन झालेलं नाहीये। सामान्य गृहिणींनी आपल्या घरी कसं ओळखायला हवं की एखादा दूध भेसळयुक्त आहे की नाही? पहा, आपण दररोज दूध तापवणारी गृहिणी असतेच, ती दररोज जर पातेल्यात दूध तापवत असेल तर तिने बघावं की रोजच्या पेक्षा आज मला काही वेगळं आढळतं का, पिवळसरपणा मिळतोय का दुधामध्ये, किंवा रोजच्या रंगापेक्षा काय वेगळं आढळतंय का, रोज जी वरती जी मलाई मिळते आपल्याला साय मिळते तर ती सायमध्ये काय फरक आहे का, तिचं काय नेचर बदललंय का, हे तिने ऑब्झर्वेशन ठेवावं। आज हा डेमो आम्ही तुम्हाला दाखवलेला आहे, त्यामुळे पुढच्या वेळेपासून प्रत्येक गृहिणींनी थोडी काळजी घेणं गरजेचं आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवारसह दिनेश मौर्य, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।